मार्ग मार्ग लागला मार्ग मार्ग लागला राणी वाटया वाटया बघत तांब्या घेऊन आपला तसा चाल गेला आपल्या घरवाड्याला राजवाड्या समोर गेला राणी सारखी वाटच बघत होती काय पोरगी काहीतरी बांधून गेलं म्हणजे खायला एक असं- भयंकर भूक लागली आपल्याला होय होय सारखी वाट बघत होती एवढ्यात पती दिसलं हातात तांब्या दिसला अगबाई म्हणजे काहीतरी गेला असं ती बाया नावाची भंडाऱ्याच्या पुळीची भंडाऱ्या पुळीची भंडाऱ्या पुळीची बाबा काय राणी वाट बघत बसली होती आता हिने कवा येते ते आणि पोरगी काय बांधून देत्या हिची वाट बघायची ध्यास बघा लागलेला हे मला लागलेला अहो काय करणार गवायला पती येते आणि कवा गवायला पोरगी दिलेलं खायचं कवा मला नेत्राला बघायला मिळेल हा कवा नेत्राला बघायला मिळेल काय मागच्या कुणाला डोळ्यात पडून काय करायचं गवायला पोटात जाईल तेव्हाच माझं समाधान होईल वाट लागली होती बघायला एवढ्यात पती पडला तिच्या नजरेला आणि मात्र तुझा
वेळीला त्या आईला होय होय आणि लेकीने काहीतरी बांधून दिली वाटतं खायला हातात काहीतरी दिसतंय काय तर हाय आता म्हणून गडबडीने त्या वेळेला राजाची राणी अरे बसल्या आणि उठल्या ग पळल्या ग सुरल्या. उठल्या ग पळत सावरल्या. पळत सुरल्या. नवरा बघितल्या बरोबर काय दम निघे ना काय जमलं गडबडीने तिच्या हातातला तांब्या घेतला तांब्या हातातला घेतला तिथं सोडून खाऊ का घरात जाऊ आता काय करावं पण रस्त्यावर खाल्ल्यावर लोक नाव उठवणार काय होय होय घरातच जावावं मग आता म्हणून असा तांब्या हातातला घेतला मात्र हुमऱ्याचे हात पाय ठेवला जसा ठेवल्या बरोबर त्या वेळेला बांधलेलं तोंडाचं मात्र फडकं फाडून काढलं आणि हात मात्र घातला तोंडापाशी निघाला तर आता त्याला त्यात काय काय आहे का साऱ्या कोळसा साऱ्या कोळसा कसं या झालं जीवा कसं या झालं जीवा लेकीन काहीतरी खायला दिला असेल म्हणून असेल पण हुमऱ्यातला हात पाय ठेवल्यावर हात अवडस होती अवडसाच्या करणीने मोठी पोळ्याचा काळा कोळस सरळ झालेलं पण तेवढं मात्र बघितलं त्या वेळेला वाईट वाटलं जीवाला आता पाणी डोळ्याला काय करू माझ्या या नशिबाला त्या लेकीला म्हटली किती सांभाळलं आणि चांगलं घर बघून मातुरीला लगीन केला आणि असलं वाईट दिवस आलं म्हणून कोळसा खायला मात्र कोळस आंबे भरून दिल्यात काय तिथे केला असेल म्या काय तिला लहानाची मोठी गेली नाही का तिला काय 9 महिने 9 दिवस वागवलं नाही सगळे केले हा आणि आता ही शेवटी असं केले पण असू दे राग आहे पण भूक लागली ह्याला काय करायचं काय काय करायचं काहीतरी माझ्या घरला इसक्या डावी भीतीला दावाय दावा दावची पण आता भूक लागली आता काय करायचं आता काय करणार काय करावं काही कळीला त्या मातृकाच्या वेळेला राजाच्या राणीला कोड पडलं मात्र जीवाला त्या वेळेला आता काही इलाज नाही असू दे बाप गेला काळ कोळस बांधून दिलं बापाला आणि ते कोळस मी तर जावं म्हणता तिच्या घरला मला काय देत्या रात तर बांधून देत्या का बघावं काय तर बघितलं पाहिजे जावं म्हणत्या पण नीट लुगडं नाही नेसायला चुळी नाही माझ्या निर्दंडाला कशी जाणार मी माझ्या लेकीच्या घरला कोण तर बघितलं नाव ठेवणार आपल्याला राजाची राजकन्या आहे होय राजाला दिल्या किती भरभराटी आलेली आहे 3-4 होय आणि मी असली म्हातारी तसं जाऊन नाव ठेवून घ्यायचं दुसऱ्याकडनं मला ठेवतील ती ठेवतील जावा की राहावा मला ठेवतील ती ठेवतील पण माझ्या त्या श्यामबारीला सुद्धा ठेवतील म्हणून कोटा पडला त्या वेळेला काय करावं मात्र त्या वेळेला जावावं की राहावं जावा म्हणत्या तर लाज वाटते राहावा म्हणत्या तर खायचं काय
पोटाला नाही 2 दिवस झालं. आता अशी म्हटली आपण रातच चालत जायला कुठं लांब आहे कुटकुळी लांब आहे एवढंच आहे की चालत चालत जायचं तांबडं फुटायला त्यांच्या घरात जावं कोण उठते ना उठते त्यावर आपण तिच्या घरात जायचं कोण बघते कोण बघायची आधी हा कोण बघायची म्हणून रात्रभर राजाची राणी लागली वाट चालायला मात्र तांबडं फुटायला आणि काय केलं लिकीच्या दारात गलीच्या दारात आईने लेकीला बघितलं आणि बघया सांगण्यात कवटे मंगळ तालुका बघया तालुक्या बाजूला बघया कुंडुळी गावाला आई लोडाचं काळ कोळस बांधून दिल्यात मला काळ कोळस मी त्याच्या आईला सर काय आहे की मग मात्र काळ कोळस बांधून दिलं मला दिवस वाईट वांगळाला आपल्याला
म्हणून बोलत होते मात्र आई त्या वेळेला. पण राग असून तर काय करायचं? आणि एवढा राग येऊन तर काय करायचं? जा म्हणत्या तिच्या घरला बापाला कोळसू बांधून दिल्या, तुम्हाला राग तूर बांधून दित्या का बघावं. म्हणून मात्र राग आलेला तिला त्या वेळेला. जावं म्हणत्या, पण नीट लुगडं नाही नेसायला, चोळी नाही तिथं मात्र दंडाला. म्हणून त्या वेळेला काय करावं? जावं की राहावं? म्हणून मात्र त्यावेळेला काय करावं काही कळना, काय करावं काही काय कळना. मस्त राग आहे. काय करायचं? पोटात कावळ वरणार गेलं पाहिजे जगावाला. म्हणून विचार जावं म्हणतो, अजून जावं म्हणते. पण लुगडं नाही नीट नेसायला, चोळी नाही दंडाला, कशी जाणार त्या लेकीच्या घरला. आता काय करतीस बघ. जातीस का राहतीस? रात्रीच आहे म्हणली, कोण बघत नाही. आणि तू सुगायच्या आपते तांबडं फुटायला म्हणली तिच्या दारात असावं. मला सुटायचे. रात्रभर लागली चालायला, लागली बघा चालायला, बघा चालायला, चालायला ग हाय हे बघा चालायला. आणि तांबडं फुटायला लेकीच्या दारात जाऊन उभा राहायला. लेकीनं बघितलं. होय. हडबाई म्हटली, आई आणि अशी दशा गडबडीने मात्र आईला राजवाड्यात घेतलं, तस्ती पाणी चावलं, थडपाणी घातलं, नाव घातलं आपल्या आईला. होय होय. कोणतं बघतील बच्चाला नवीन साडी दिली नेसायला, चांगली नेसू दे. आई आई होय. किती केलं तर आय आहे. आईची माते माया देखील असते तू. असतेच. माया कुठे गेले वे? लय माया. माया का माया? माया माया वेगळी आणि माया वेगळी. माया कशी असते माहिती? माया दिशे बघ सुंदर, भरू नका कर विचार, आणि भुरवी भारी माया विषारी, पडू नका या मोहात. अरे मायेच्या गावात गड्या, मायेच्या गावात, मायेच्या गावात गड्या, मायेच्या गावात. माया लय चांगली आहे. होय. चांगली आहे का? चांगली नाही वाईट कुठलं का? दिसाय चांगली. अहो लेकरावर गाय माया करते. होय. आई मात्र का मुलावर माया करते. माया चांगली आहे. होय. चांगली असेल बघ. काय झालं? हा माया चांगली आहे. माया लय चांगली. माया कशी आहे? माया दिसे बघा सुंदर, भुलू नका करा विचार, आणि भुरवी भारी माया विषारी, पडू नका या मोहात. अरे मायेच्या गावात गड्या, मायेच्या गावात, मायेच्या गावात ग, मायेच्या गावात. मायेच्या गावात ग, मायेच्या गावात.
सुंदर आहे होय पण तिला भरून जाऊन मात्र विचार करून चालत नाही तुम्ही कुणावर माया करायच्या तिथे कळलं पाहिजे समजलं पाहिजे हा नाही मारक्या बाईला शिंगावरून जाऊन मात्र का माया करायला मार्कबाई काय करते माहिती द्या मारक्या बाईला शिंगावरून हात फिरवून माया करतोय तसं नाही हा करायला माया कुणावर करायची कशी करायची हे बी कळलं पाहिजे पण ते कळलं पाहिजे कळलं शेवट काय करणार अरे माया हे एक नागिन भलं केलं नाही कुणाचं राहिलं त्या रावणाचा रगा म्हान धुळीला मिळवला हिन असे महान थोर गेले ठाण एकच गावात अरे मायेच्या गावात रे मायेच्या गावात 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 शिवया राहून शेतीवर करायला गेला एका क्षणामध्ये धुळीला मिळून गेला असे अनेक मातृका माया करायला जाऊन धुळीला मिळणार ही नागिनी सारखी विषारी नागिन बरी नको पण माया लय वाईट आहे कोणी कोणावर करायचं हे कळलं तर कळलं तर सरळ नाही कळलं तर मग नुसतं वरडायचं वाढलं काय त्याचा उपयोग नाही म्हणून काय म्हणलं हे काय म्हणा अवसार विसोबता पुन्हा दादा कळलं तर विसोबता पुन्हा एखादा दादा चाललं तर पुन्हा एखादा दादा चाललं तर विसोबता पुन्हा एखादा दादा चाललं तर सारं विश्वच आहे आपलं खरं पण ह्यातलं कळलं तर होय कळलं तर सरळ होय नंतर मग काय रसाळ वरडाईवर म्हणून काय म्हणलंय हे काय बरं अवधान मोठ साधे खोट पडू नका भर माता नाही उच्चर नाही नीच एकच मानून जात एका देवाची आपण लेकर पण ह्यातलं कळलं तर सोबत आपलं खरं चांगलं लहान कोणाला म्हणायचं मोठं कोणाला म्हणायचं गरीब कोणाला म्हणायचं श्रीमंत कोणाला म्हणायचं सगळी जण आपण एकाच देवाची लेकर आहोत तोच असला ह्यो असला पण जन्म देणारा हा एकटाच आहे राजाच्या बंगल्यात सुद्धा आईला मुलं जन्माला येतात आणि गरीबाच्या झोपडीत सुद्धा आईला मुलं जन्माला येते का राजाच्या बंगल्यात म्हणून काय वेगळं जन्मते काय गरीबाच्या वेगळं हा त्याच्यातली दोन हात दोन पाय नाक डोळं राजाच्या बंगल्यात असते गरीबाच्या झोपडीत बी असते देणारा सगळ्यांना सारखंच दिलेलं आहे का सावकाराला मुलगा म्हणून एखादा हात पाय वाढवून एखादा डोळा वाढवून बसले ना पैसा देणारा एकटा नाही म्हणून काय म्हणले काय बरं चंद्र एकाच सूर्य एकाच काय आहे गरीबाला वेगळा उगवत नाही श्रीमंताला काय वेगळा उगवत नाही सगळ्याला एकच म्हणून काय म्हणलंय काय बरं अहो एकच आगली एकच पाणी एकच धरणी माता चंद्र एकाचा सूर्य एकाचा एकाचा पुलाई जाता याचा थोडा काना तुम्ही विचार पण ह्याला पुलाई
एकच अग्नी एकच पाणी गरीबाला जगण्यासाठी अग्नी लागतो. श्रीमंताला सुद्धा अग्नीचीच गरज असते. होय. श्रीमंत शिजवून खात नाही भाजून खात नाही का? नाही त्याला वाजून खायचं नाही. गरीबाच्या तुम्ही एकच नाही गरीबाच्या भाजून खाते ती अग्नी लागतोय. आता ते शिजू देते हा श्रीमंतात शिजू देते आणि इकडे भाजते. बाबा एकच अग्नी आहे. होय. पण श्रीमंताच्या जरा गॅस सिलेंडर असतं पण त्याला बी अग्नी लागायला लागतो. होय. त्याला ते लावल्याशिवाय नुसतं जगायलाच नाही घालवायला बी सरळ सरळ घालवायला सुद्धा. घालवायला बी अग्नी लागतो. आगच लावायला लागतो. होय होय त्याशिवाय गरीबाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. श्रीमंताला सुद्धा पाणीच लागतं. पण त्याला काय नुसतं भाकरीवर चालते श्रीमंताची म्हणून. श्रीमंताला बिस्लरी असते. बिसलेरी बिसलेरी. अरे बाबा बिस्लरी असलं बी पाणी वड्यात असलं बी पाणी चावीत असलं बी पाणी. हा. पेण्याची पद्धत जर वेगळी असली तर पाणीच आहे. होय होय. चंद्र एकाचा सूर्य एकाच का गरीबाला वेगळा श्रीमंताला वेगळा नाही का त्याला ऊन देत नाही. नाही तिकडे खालती वेगळा उगवता हे भेटतं आमच्यात तर वेगळा उगवते बाबा. वेगळा होईल कसला सगळ्याच नाही तुम्हाला वरतू उडू राहील. तिकडे अंधार पडतो तुमच्याकडे. पण बाबाने हा. कळलंच राहील होय, होय. म्हणून काय म्हणलंय काय बरं अहो सद्गुरु माझा दिनाचा राधा त्यांना अवतार भूमीला आणि दुधातलं दुधाने पाण्यातलं पाणी डावलंही जाई श्रीराम असा कोणी नाशी भूमीवर पण ह्यातलं कळलं तर सोबत जाणलं तर आहे सगळं जाणलं तर कळलं. हा होय. पण त्या आईला कळलं नाही. आईला कसं कळणार. हा आईला कसं कळतंय. आईनं वाटलं लेकीने मला बापाजवळ कोळसं बांधून दिलं. होय. लेकीला वाटलं ना तसं. किती उदार मनाची मुलगी झाली. राजकुळात मातृका तिचं लग्न केलंय. राजकुळाला राजपुत्राला मातृका दिलंय. काय गरीबाला तर दिले एवढं दिलेलं असताना मला आणि कोळसं एवढं देऊन मात्र हिने मला काळ कोळसं बांधून दिल्या. किती अन्याय आहे. म्हणजे किती जावावतीच्या घरात काही बांधून देते बघावं मात्र मला बापाला कोळसं बांधून दिल्या. मला काय बघून त्याच्या बघावं म्हणून मात्र कोडा पडला त्यावेळीला. रात्रभर वाट चालत होती. दिवस उगवायच्या अगोदर मात्र लेकीच्या दारात जाऊन मात्र उभा राहिलेल्या सैलात. लेकीनं बघितलं आहे ना अगं, माझ्या आईची जशी आशा आहे. चला आज चाचणी कोणतं बघतेली. हा कोणतं बघील चला. गडबडीनं तस्ती पाणी तवायला थंड पाणी सण घातलं. सुवासिक केली लावून अंगाला आंघोळ सोडं घातली. नवीन मात्र साडी दिली नेसायला. होय होय. आई आणि मग बोलते आईला मग राहिली ती बोलायला. हे आय हा ऐका काय झालं. काय सांगू का बाई तुला. इतकी राजी कुणाला पण असं कसं झालं. काय भानगड झाले. आणि एवढे सगळे धन संपत्ती बोलत असताना असं होण्याचं कारण काय. आई हा आपल्या घरला एक म्हातारी आली होती. त्या म्हातारीला तो मारलं होतं. होय होय. म्हणता नाही असं अगं काय म्हणले अशा रोज येत होत्या रोज मारत होती. अशा म्हातारी शाप दिला म्हणून कुठं काय ही धनसंपत्ती आपले काय याला ही होती वे. हा असं रोज येऊन किती म्हातारे जात. पण असू म्हणली आई हा या या काय झालं. हे आया लेट काय म्हणते आईला. आई त्या म्हातारीला मारल्यामुळं असं झालं या. तर आज मार्गी शिष्य महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि तो आज गुरुवार धर्म म्हणजे 3 दिवस झाला उपाशी आहे आणि बरोबर आणि हे म्हणजे उपवास कर. तुझ्या घरात जाऊन सरत होईल. आता भाकरीसाठी अगं आई म्हणली मात्र तसं आण सरतोय म्हणून नाही. त्या म्हातारीला मारलं म्हणून मात्र हे घडले. तिच्याबद्दल मात्र गुरुवार आज मात्र मार्गी शीर्ष महिन्यातला शेवटचा आहे. आज शेवटचा एवढा गुरुवार कर मग बघू. अगं येडे आता 4 दिवस झालं माझं पोट. मला उपवास लागली. उपास रोज माझा उपवासच आहे. आणि आज
आज मी उपास हा 4 दिवस उपास आज आहे पोट भरून तुला फराळ येते पोट भरून फराळ येते पण मात्र तू आज मात्र गुरुवार केला पाहिजे पोट भरून देतील होय मग महिनाभर करतील मग काय हात लेकिन हाट धरलाय हा लेकिन हाट धरला म्हटलं नाही केलं पोट भरून दिलं फराळ दिल्यावर आता करू उपवास करायला काय अडचण नाही काय ना त्या फराळाच्या आशेनं आईने मूत्र उपवास धरला होय होय गोड पदार्थांना संध्याकाळी सोडला सकाळपारी विचार केला आणि मात्र त्या वेळेला आता पोरगीला काय मागाच तर कसं पाय पाहुण्या जाती म्हणावं म्हणजे काहीतरी बांधून दिलं म्हणली काय तर हो, आता आपण जातो म्हणजे तर काय म्हणणार आहे पुढे बरं मला तर राहायला सवड नाही मी आता चलतीये जातीस होय. राह 2 दिवस नाही नाही अजून 2 दिवस राह राहून चालत नाही म्हणली का शिनी का वाचत्यात नसत्यात लई दिवसानं आले जात्यात. लई दिवसात आले आपल्या घरात राजवाड्याला नाही मात्र मी काय राहायला सवड नाही आताच्या आता मी जाणार मग मगाच तर सांगायला रात्री तर सांगायला आंघोळ ती घातली असते आणि आल्या घातल्या कंटाळा आला असेल ना आल्या घातल्याच मग आता अनेकदा घालून 2 दिवस राह की नाही राहायला सवड नाही चलती म्हणावं म्हणजे काहीतरी बांधून देईल ते एक अशी आहे की 12 कोळस दिलं होतं आता मला मला काय राग तर याच्या का बघावं म्हणून जाती लागली म्हणायला मात्र कोरडा पडला त्या लेकीला आता आणि काय बांधावं हिला काय बांधून देवावं पाला दिली ते आपलं जागा भरून आता हिला काय दे सोनं सवर्ण मोठी पोळू दिलो होय आता पण आईला आईला काय देवावं श्यामबालीने विचार केला काय देवावं आईला बांधून ह्या वेळेला म्हणून कोडं पडला आपल्या लेकीला त्या वेळेला श्यामबाला म्हणते घरातल्या लक्ष्मीला लक्ष्मीला होय म्हणजे माझ्या आईनं तुला मारलं होतं होय पण आज तुझा व्रत केला तुला शरण आल्या आज माझ्या आई बरोबर माझ्या मात्र मायाला गेलं पाहिजे माझ्या बापाच्या घरला भक्ताची आधी लक्ष्मी होय होय गेलं पाहिजे भक्तांना सांगितल्यावर यावर सुद्धा ऐकावं लागतंय गेलं पाहिजे हा गेलं पाहिजे आता गेलं पाहिजे माझ्या आईच्या बरोबरीला घर वाड्याला हा म्हणून मात्र त्या वेळेला बोलत होते लक्ष्मीला बांधून दिलं आपल्या आईला पण गुप्त रूपानं मात्र माते बरोबर लक्ष्मी चालली आणि निघून मात्र त्या तो आई म्हणत्या चलती का महागारी बघत्या 2 पाऊंड जात्या चलती का बांधून देत नाही 12 कोळस दिले तिला काय नाही मला राग येत नाही वाटत बरं चल ना बरं मग आता चल की आता चालल्या जातात जा की मग चलतीये जा की मग आता सारखं चलते बरं मग बस बरं उतरू ना की मग आणि 2 रोज आता शिकार बांधून द्यायच्या दिसत नाही 12 कोळस तरी बांधून दिलं होतं मला राग सुद्धा देत नाही इरीक माझ्या कधीतरी घरला हिसका दाबी मी तिला अशी मनातल्या मनात आणि बी आई म्हणतो ती कशी त्या वेळेला काही गुण
होती गा भावा भावानी यक्षक रूपाया आईने मात्र काय सारखी म्हणत होती रात सुद्धा बांधून दिली, रात सुद्धा बांधून दिली नाही, पण हिने लक्ष्मी दिली होती. हिच्या गुप्त रूपाने आईच्या महागाला लागली होती. घरात प्रवेश केला, तिच्या बरोबर लगेच लक्ष्मीने हाक मारली बहिणीला अवधूसाला. बस म्हणली आता तू तुझा जागा खाली कर. आता माझा जागा आला, नंबर आला. हा बरोबर. आणि एवढ्या दिवसाची एवढं पाकच वाट लावून टाकली. आज काय राखली बाग पण असलेच अवधूसाला घरातनं बाहेर काढलं, लक्ष्मीने घरात प्रवेश केला. आणि मात्र या दिवशी सकाळी दिवस उगवायला नोकर आले राजाच्या राजवाड्याला. राजाच्या राजवाड्याला येऊन म्हणतात राजाला, महाराज आम्हाला काही काम धंदा लावा. काम धंदा लावा. हा हा आता ह्यांना काय लावायचं? हा काम धंदा लावा. आम्हा तुम्ही का आमच्या पदर जखवणी तू कामाला. बरं काम लावा. हा तुमच्याच आम्हाला सर्व्हिस करायची. करायचं. कुणी बैला दिली, कुणी मातृ का धान्य दिलं. मग मात्र लक्ष्मी घरात आल्यावर आता सगळं पाक याला लहान होतं. पहिल्यासारखी भरभराटी आली राजाला. राजा मोठा झाला आणि हा आणि मोठा झाला. लक्ष्मी आल्यावर बरेच दिवस निघून गेलं. होय. एक दिवस श्यामबाला मुलगी म्हणते आपल्या नवऱ्याला, काय झालं? होय. मी जरा माहेरला लावली ती. मग आईला बघू बघूच वाटत. लय दिवसापासून काय बघितलं की नाही. हा जेव्हा माहित होतं तुझी आई माहिती आहे म्हणलं मला. परवा आलती, परवा आलती. आता काय बघायची म्हणली. आता राहत आहे नाही म्हणली, मला बघू बघून वाटाली. जरा एक दिवस जाऊन येते. हो हा एक दिवस जाऊन येते. लगेच जाते आणि रात्रोरात राहते सकाळी लगेच. हा सकाळी लगेच येतो. अगर राहू दे तर काय तुझ्या आईची माझी इस्टेट मला माहित आहे. नाही जर स्वप्नात परवा आल्या आलती आता. जर स्वप्नात आल्यावर झाल्यावर हा स्वप्नात बी आल्यावर झालती. जरा होते कसं जाऊन येते की काहीतरी निमित्त सांगते आपली. निमित्त काय सांगतो या हा? वाटायला आले. होय जरा वायचं माहेरची आवडत असती. हा माहेरला जायला असली नाडा तुमतोय. आम्ही एका रात एकच रात द्यायची नुसतं सवलत द्यायची. जातो ती येतो सकाळपर्यंत. आणि कुठं आता भुती भाकरी बांधून मात्र मुराळी बसलाय दारात. बिन मुराळ्याचं जात्याचं माहेरीला कशाला मात्र बोलतेस मला. अहो आईसाठी आता कुठं मुराळी येऊन बसलाय म्हणली. अगं मी काय त्यांच्या काय कुठल्या कारणाला चाललोय. मी बघू वाटायला मी चाललोय. कशाला मुराळे पाहिजे. जातील हा बिनमुराळ्याचं जातीचं माहेरीला. बिनमुराळ्याचं जातीचं माहेरीला तुझ्या बापाने केलेलं माहेर लावलं पाहिजे मला. असं असलं तर जा. आता काय माहेर करते माहिती आहे म्हटलं परिस्थिती यांची. परवा आलतीच होय गाठी बांधून. मग आता ही काय करणार. कोरडं पडलो दिल्लीला. लेख म्हणते का हरकत नाही. माझ्या बापाने केलेलं माहेर लावते तुम्हाला. म्हणून बोलत होते मात्र आपल्या पती भगवंताला. पण मी तर नाही राजाची माहेरीला जायची. माझ्या बापाचं माया. बिनमुराळ्याचं जात्यात पण तुझ्या बापानं माहेर केलं जावलं पाहिजे मला. दहावी जर तुला घरात प्रवेश आहे बाहेर बापाने केलं दाखवलं पाहिजे तुम्हाला. गावलं तर मात्र घरात यायचं आहे. तर मी दाखवतो तुम्हाला माहेर केलं. हा होय करते परवा तू माहित आहे सगळी गाठी मला.
अहो मग आता माया आता केलेलं दाखवतो तुम्हाला हा होय मग हरकत नाही का नवऱ्याची परवानगी झाल्याबरोबर आनंदानं श्यामबाला निघून आपली आजबाजूला पडलेला सौराष्ट्र दिशेला बापाची गेली राजू वाड्याला बघ वाड्याला गहाय बघ वाड्याला जाऊन मात्र उभा राहिली समोर या सोपीला दरवाजेच्या तोंडाला काचूबंदी अंगणाला अंगणात दिसल्या आई आपली चौकटीत बसली होती पाठ भेटीला तक्या लावून पायाला चिडी घालून आपली बसलेली होय होय लेकीला बघितलं ही साडची उठून शेजारीच्या घरला गेली तू ओढवली माझ्या घरला आलं कवानाचे आले आणि आता मला काय बांधून दिलं अगं पार बाजूला लावून दिलं मात्र दिवस वाईट वंगळात म्हणून होय होय काय कोळस बांधून दिला लेकीनं मला मी गेली तिच्या घरात रात सुद्धा बांधून दिली नाही आणि आता मला तोडला वाढल्या वाण दाखवायला आले लेकीला बघितल्या अंगणामध्ये चालू शिवून मात्र शेजारीच्या घरात बसली अगं आधी म्हणजे बोलली हे कोण आता काय सांगायचं काय दाखवायचं आली द्वार येऊ तकडे आम्ही जातो शेजारच्या घराला जाऊन बसलो लेकीला वाटायला आईने बघितलं नसेल मला बीड बघता गेले काही हा बघितलं माझ्या आहे तशी काय जात्या तसे काय म्हणजे तांबा लगेच म्हणून आणलेली असते जी बाई म्हटली असते त्या पाणी तर तुम्ही माझी याची वाईट आहे आईची काय मला थोडी असते देवा माझ्या आईला पाहिलं नसेल मला बरं आपलं घर आहे म्हटल्यावर आपल्या बाजू घर आहे म्हटल्यावर घरात जायला काय हरकत आहे काय कोणाच भ्याय घरात गेली मात्र हाताने पाणी देऊन गेली बसली होती समोरच्या सोप्याला आणि जाऊन मात्र त्यावेळेला एवढ्यात बापाला घरवाड्यात गेला ते तुम्ही काय कवाल्यास काय विचार नाही कशाला विचारतोय कोळस बांधून दिलं एवढं सगळं दिनदर्वी असताना मला कोळस बांधून दिले तिनं आणि आता आले माझ्या घरला आई आली तशी घरात निघून गेली आई आली ती तशीच गेली काय भानगड काय खवा आल्यास म्हणले मी नाही काय विचारच आणि नाही काय चाललंय म्हणले मी नाही कोण मला विचारलं नाही का बरं काय भानगड आहे कोणाला बापाला तुम्ही का माझ्या घरला सोने सवर्ण मोती पोळत तांब्या भरून मातुरीच्या तांब्याचं तोंड बांधून दिलं त्याला आणि बाप बोलत नाही बोलत नाही आई आली आईच्या मागे लक्ष्मी आई मी तशीच गेली काय तिला लक्ष्मी बांधून दिली तिची भरभराटी आली आणि आता ही मला बघितली दुसऱ्या शेजारीच्या घरात गेली काय भानगड आहे कोणाला शेजारीच्या काय नका पण हिंदू माझ्या फोडणं मात्र घरात गेली पण कवाल्या म्हणून विचारली नाही काय तर भानगड आहे